Good morning all of you. Today we are going to learn new point, simple past tense. We can use several tenses to talk about the past, but the simple past tense is the one we use most often. म्हणजेच बघा, तर आपण काळांविषयी बोलत असताना किंवा भूतकाळाविषयी बोलत असताना बऱ्याच काळ वापरू शकतो, पण इथं आपण शक्यतो कुठला काळ वापरतो तर साधा भूतकाळ. बघा, टू मेक द सिम्पल पास्ट टेन्स वी यूज पास्ट फॉर्म ओनली और ऑक्झिलरी डीड प्लस बेस फॉर्म. म्हणजे ज्यावेळी आपण भूतकाळाचं वाक्य तयार करत असतो त्यावेळी भूतकाळच वापरतो किंवा भूतकाळातलं एखादा फॉर्म किंवा वर्ब वापरतो. त्याचबरोबर ऑक्झिलरी डीड म्हणजे सहाय्यकारी क्रियापदामधील डीड प्लस बेस फॉर्म म्हणजेच त्याचा जो काही बेस फॉर्म असेल तो त्या सेंटेन्समध्ये वापरतो. हिअर यू कॅन सी एक्झाम्पल्स ऑफ द पास्ट फॉर्म अँड बेस फॉर्म फॉर इरेग्युलर व्हर्ब्स अँड रेग्युलर व्हर्ब्स. मग आता बघा, इथं तुम्ही बघू शकताय की भूतकाळातील बेस फॉर्म म्हणजेच क्रियापद म्हणजेच रेग्युलर दैनंदिन वापरातील आणि इरेग्युलर जे आपण शक्यतो वापरत नाही अशा पद्धतीचे क्रियापद आपण यामध्ये बघणार आहोत. बघा, द स्ट्रक्चर फॉर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस इन द सिम्पल पास्ट टेन्सेस. म्हणजेच आता जर तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये जर सिम्पल पास्ट करायचं असेल, पॉझिटिव्ह म्हणजेच काय तर होकारार्थी वाक्यांमध्ये साधा भूतकाळाचं वाक्य तयार करायचं असेल तर त्याचं स्ट्रक्चर काय असेल बघा, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. म्हणजेच मेन वर्ब काय असणार आहे तर पास्टमध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये. ओके, म्हणजेच तुम्हाला फक्त सब्जेक्ट द्यायचं आहे आणि त्याचं जे काही मेन वर्ब असेल ते. ओके, देन बघा, द स्ट्रक्चर फॉर निगेटिव्ह सेंटेन्सेस इन द सिम्पल पास्ट टेन्स इज. मग आता जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल साध्या भूतकाळातील तर त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचा फॉर्म्युला काय असेल बघा, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब डीड. तर भूतकाळामध्ये बघा आपण डीड हे भूतकाळामध्ये ऑक्झिलरी वर्ब वापरतो आणि डू आणि डज हे कधी वापरतो तर साध्या वर्तमान काळामध्ये. ओके, हे आपण आधी बघितलेलं आहे. आणि डीड हे फक्त आपण कुठं वापरतो तर भूतकाळामध्ये. डीड हे भूतकाळ सोडून कुठल्याही काळामध्ये वापरले जात नाही. प्लस नॉट प्लस मेन वर्ब. ओके, मग आता बघा, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब डीड प्लस नॉट प्लस मेन वर्ब. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झाले तर आय म्हणजेच करता सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब डीड वापरावं लागणार आहे बिकॉज इट इज कंपल्सरी. आय डीड नॉटसुद्धा कंपल्सरी आहे. जर नकारार्थी वाक्य करत असाल तर आय डीड नॉट लाईक इट. ओके, मग लाईक काय असणार आहे आता यातलं आपलं मेन वर्ब असणार आहे आणि इट हे कर्म किंवा वाक्याचा शिल्लक भाग. म्हणजेच मग वाक्य कसं तयार होईल बघा, आय डीड नॉट लाईक इट. ओके, द स्ट्रक्चर फॉर क्वेश्चन सेंटेन्सेस इन द सिम्पल पास्ट टेन्स इज. मग आता तुम्हाला जर प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल साध्या भूतकाळामध्ये तर त्याचा फॉर्म्युला किंवा त्याचं स्ट्रक्चर काय असेल बघा, तर ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब सुरुवातीला येणार आहे. मग आपलं भूतकाळातील आपलं सगळ्यात महत्त्वाचं ऑक्झिलरी वर्ब कुठलं तर डीड. ओके, हे कधी विसरायचं नाही, नेहमी लक्षात ठेवायचं की भूतकाळातील ऑक्झिलरी वर्ब कुठलं तर डीड प्लस सब्जेक्ट आता आपला येणार आहे. मग आता याच्यामध्ये बघा, जे आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये केलं की ऑक्झिलरी सब्जेक्ट नंतर त्यामध्ये काय केलं आपण तर ऑक्झिलरी वर्ब लिहिलेला आहे. पण याच्यामध्ये बरोबर फक्त काय केलेलं आहे तर त्याच्या विरुद्ध आहे बघा, सब्जेक्ट हा नंतर आलेला आहे आणि ऑक्झिलरी वर्ब जे आहे ते आधी आलेले आहे. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब यांची अदलाबदल केलेली दिसून येते. ओके, तर बघा, ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. ओके, मग आता जर मगाशी आपण जे वाक्य बघितले की आय डीड नॉट लाईक इट. ओके, तर त्याच वाक्याचं आपण प्रश्नार्थक वाक्य करून बघूयात. डीड आय, ओके, डीड आय लाईक इट. आलं लक्षात? म्हणजेच काय तर हे मला आवडतं का, हा काय झाला तर प्रश्न झाला, किंवा हे मला आवडलं होतं का अशा पद्धतीनं. म्हणजेच डीड आय लाईक इट आणि क्वेश्चन मार्क. ओके, क्वेश्चन मार्क द्यायला जर तुम्ही एखादं प्रश्नार्थक वाक्य तयार करत असाल तर क्वेश्चन मार्क द्यायला कधीही विसरायचं नाही. द ऑक्झिलरी वर्ब डीड इज नॉट कंजुगेटेड, इट इज द सेम फॉर ऑल पर्सन्स. म्हणजेच काय,
ज्यावेळी तुम्ही डीड हे ऑक्झिलरी वर्ब वापरताय तेव्हा ते एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी वापरू शकत नाही, म्हणजेच पर्टिक्युलर कर्त्यासाठी वापरू शकत नाही. तर तुम्ही त्याचा सगळीकडं ऑल ओव्हर वापर करू शकता. म्हणजेच बघा, फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहे, म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल, एकवचनी तृतीय पुरुष असेल किंवा अनेकवचनी असेल, तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठंही डीडचा वापर करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, आय डीड, यू डीड, ही डीड, एक्सेट्रा. ओके. अँड द बेस फॉर्म अँड पास्ट फॉर्म डू नॉट चेंज. त्याच पद्धतीनं बेस फॉर्म आणि पास्ट फॉर्मसुद्धा बदलत नाही. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स विथ द मेन व्हर्ब्स गो अँड वर्क. आता गो आणि वर्क यासोबत बघा, मेन व्हर्बसोबत, तर बघा पॉझिटिव्हमध्ये सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब, मेन व्हर्ब. पॉझिटिव्हमध्ये बघा सब्जेक्ट, ओके, आय वेंट टू स्कूल. आता याच्यामध्ये बघा हे काय आहे तर सिम्पल पास्ट टेन्स आहे. याच्यामध्ये काय केलं आहे तर आपण वरती बघितलेलंच आहे की सिम्पल पास्ट टेन्समध्ये म्हणजे साध्या वर्तमान काळाचं साधं वाक्य करायचं असेल तर फॉर्म्युला कसा आहे आपला, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब. ओके. त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा केले बघा, यामध्ये ऑक्झिलरी वर्ब वापरलेलं नाही. तर सब्जेक्ट आय, ऑक्झिलरी वर्ब डॅश, मेन व्हर्ब वेंट टू स्कूल, इट इज अ ऑब्जेक्ट, म्हणजे वाक्याचा शिल्लक भाग किंवा कर्म, म्हणजे आय वेंट टू स्कूल. ओके. त्याचनंतर पॉझिटिव्हमध्ये जर यूचं वाक्य करायचं असेल तर बघा, यूला सुद्धा तसंच आहे. यूमध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचं ऑक्झिलरी वर्ब वापरत नाही. बघा, यू वर्कड व्हेरी हार्ड. ओके. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर भूतकाळातील क्रियापद घ्यायचं आहे, म्हणजे क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरायचं आहे, आणि त्यानंतर जे काही तुमचा शिल्लक भाग असेल तो किंवा कर्म. ओके. त्यानंतर बघा, निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण डीड वापरलं होतं. सॉरी. तर बघा, निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण डीड वापरलं होतं, शी डीड नॉट गो विथ हिम. ओके. म्हणजे ज्यावेळी आपण काय करतो तर निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो त्यावेळी मेन व्हर्बमधील आपलं जे व्हर्ब असणार आहे ते तुम्ही बघितलं की पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये काय होतं तर काय होतं तर भूतकाळी रूप होतं, पण मेन व्हर्बमध्ये आपण सुरुवातीला डीड लावलेलं, म्हणजे कर्त्यानंतर डीड लावलेलं असल्यामुळे मूळ क्रियापद आपलं आहे तसं राहतं. ओके. म्हणजेच बघा, शी डीड नॉट गो विथ हिम. गो काय आहे तर क्रियापदाचे मूळ रूप आहे. ओके. वी डीड नॉट वर्क येस्टरडे. म्हणजेच काय तर आम्ही काल काम केले नाही. ओके. म्हणजेच वी डीड नॉट वर्क येस्टरडे. वर्क हे काय आहे तर मूळ क्रियापदाचे मूळ रूप आहे. ओके. त्यानंतर बघा क्वेश्चनमध्ये जर आपल्याला बघायचं झालं एक्झाम्पल तर बघा, डीड यू गो टू लंडन. मग यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे तर डीड म्हणजे ऑक्झिलरी वर्ब वापरलेले भूतकाळातील, त्यामुळे इथं आपण क्रियापद कसं वापरतो तर मूळ रूपातील क्रियापद, म्हणजेच गोचं भूतकाळी रूप काय आहे आपण वरती बघितलं तर वेंट. ओके. वर्कचं भूतकाळी रूप काय आहे तर वर्कड. आलं लक्षात. मग बघा क्वेश्चन, डीड यू गो टू लंडन, डीड दे वर्क ॲट होम. अशा पद्धतीनं आपण हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण साध्या वर्तमान काळातील जर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन सेंटेन्स तयार करायचं असेल तर कशा पद्धतीनं करू शकतोय. आय होप इट विल युजफुल टू यू. ओके. नाव सी द एक्सेप्शन्स. म्हणजेच अपवाद बघा यातले. द व्हर्ब टू बी इज डिफरंट. वी कॉन्जुगेट द व्हर्ब टू बी. आय वॉज, यू वेअर, ही और शी इट वॉज, वी वेअर, दे वेअर, अँड वी डू नॉट यूज अन ऑक्झिलरी फॉर निगेटिव्ह अँड क्वेश्चन सेंटेन्सेस. म्हणजेच बघा, तर आपण काय करतो तर याच्यामध्ये जर एक्सेप्शन काय आहे तर टू बीचं व्हर्ब हे काय होतं तर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं असतं. त्याचबरोबर to make a question, we exchange the subject and verb. Look at these examples. म्हणजेच काय तर आपण ज्यावेळी क्वेश्चन सेंटेन्स तयार करत असतो किंवा प्रश्नार्थक वाक्य तयार करतो त्यावेळी आपण एक्सचेंज करतो. कशाचं तर सब्जेक्ट आणि
व्हर्बची, म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीने ऑक्झिलरी वर्ब आणि सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद यांचे काय होते तर यांच्या जागेची अदलाबदल होते. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला जातं आणि वाक्याच्या सुरुवातीला असणारा कर्ता सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर येतो. फॉर एक्झाम्पल बघा, सब्जेक्ट मेन वर्ब. मग आता पॉझिटिव्हमध्ये बघा, आय, ही ऑर शी ऑर इट वॉज हिअर, यू, वी, दे वेअर इन लंडन. निगेटिव्हमध्ये बघा, आय ऑर ही ऑर शी ऑर इट वॉज नॉट देअर, यू, वी, दे वेअर नॉट हॅपी. क्वेश्चन, वॉज आय ऑर ही ऑर शी ऑर इट राईट. ओके, म्हणजेच अशा पद्धतीतनं तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये एक्सेप्शन कुठला आहे. हा जो टेन्स आपण तयार करतो तर याच्यामध्ये बघा, तर ज्यावेळी आपण वाक्य तयार करत असतो त्यावेळी म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर आपण ऑक्झिलरी वर्ब असेल, मग त्यामध्ये आपण फक्त भूतकाळामध्ये कुठलं ऑक्झिलरी वर्ब वापरतो तर डीड. तर त्यामध्ये आपण कुठलाही कर्ता येऊ देत, म्हणजे कर्ता द्वितीय पुरुष एकवचनी असेल किंवा तृतीय पुरुष एकवचनी असेल किंवा प्रथमा असेल तरीसुद्धा आपण काय करतो तर डीड हेच सहाय्यकारी क्रियापद वापरतो. त्याच पद्धतीनं क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना कर्ता आणि क्रियापद यांची म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता यांच्या जागेची काय होते तर अदलाबदल होते. नोटीस दॅट इट डज नॉट मॅटर हाऊ लाँग ॲगो द इव्हेंट इज. ओके, इट कॅन बी अ फ्यू मिनिट्स ऑर सेकंड्स इन द पास्ट ऑर मिलियन्स ऑफ इयर्स इन द पास्ट. म्हणजेच बघा, एक लक्षात घ्या तुम्ही की याच्यासाठी कुठलीही अशी गोष्ट नाही की भूतकाळामध्ये हेच वाक्य भूतकाळामध्ये म्हणजे अगदी सेकंदापूर्वी घडलेली घटनासुद्धा काय असते तर भूतकाळच असते. म्हणजे भूतकाळात जमा झालेली असते किंवा मग ती सेकंदापूर्वी घडलेली असू देत किंवा लाखो वर्षांपूर्वी घडलेली असू देत. ओके, म्हणजे जी घटना घडून गेली ती काय होते तर भूतकाळामध्ये जमा होते, म्हणजेच तो काय असतो तर भूतकाळ असतो. ओके, ऑल्सो इट डज नॉट मॅटर हाऊ लाँग द इव्हेंट इज. त्याच पद्धतीनं हा किती काळ चालत होता इव्हेंट किंवा हा प्रसंग किती काळ घडून गेला यालासुद्धा काही महत्त्व नाही आहे. इट कॅन बी अ फ्यू माइल्स सेकंड्स, कार एक्सप्लोजन ऑर मिलियन्स ऑफ इयर्स, जुरासिक पिरियड. वी यूज द सिम्पल पास्ट टेन्स. मग बघा, तर कितीही वर्षांपूर्वीची जर घटना घडलेली असेल तरीसुद्धा आपण काय करतो तर आपण साधा भूतकाळ कशा पद्धतीनं वापरतो बघा. द इव्हेंट इज इन द पास्ट, म्हणजेच काय तर ज्यावेळी आपण साधा भूतकाळाचं वाक्य तयार करत असतो त्यावेळी ती घटना काय झालेली असते तर भूतकाळामध्ये घडून गेलेली असते. द इव्हेंट इज कम्प्लिटली फिनिश्ड, म्हणजेच ज्या गोष्टीबद्दल किंवा ज्या प्रसंगाबद्दल ज्या घटनेबद्दल आपण बोलत असतो ती घटना पूर्णपणे म्हणजे ती घटना पूर्ण संपून गेलेली असते किंवा ती पूर्णत्वास गेलेली असते. वी से ऑर अंडरस्टँड द टाईम अँड ऑर प्लेस ऑफ द इव्हेंट. त्याच पद्धतीनं आपण म्हणजे ती घटना कधी घडून गेली किंवा किती किती वर्षांपूर्वी घडून गेली हे सांगू शकतो. हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स. मग आता इथं अजून काही एक्झाम्पल्स बघा साध्या भूतकाळासाठीचे. आय लिव्ड इन दॅट हाऊस व्हेन आय वॉज यंग. ओके, ही डिड नॉट लाईक द मूव्ही. मग याच्यामध्ये बघा आता डिड नॉट लाईकचं वाक्य आहे. पहिलं वाक्य जे आपण बघितलं ते कशाचं आहे बघा, आय लिव्ड म्हणजेच साधा वर्तमान काळातील पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह म्हणजेच बघा तुम्ही बघू शकताय की आय लिव्ड इन दॅट हाऊस व्हेन आय वॉज यंग. हे डिड नॉट, याच्यामध्ये नॉट वापरलेलं म्हणजे हे कुठलं वाक्य असणार आहे बघा तर निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, आणि व्हॉट डिड यू ईट फॉर डिनर हे कुठलं वाक्य तर प्रश्नार्थक वाक्य. जॉन ड्रोव टू लंडन ऑन मंडे हे कुठलं वाक्य आहे तर पॉझिटिव्ह वाक्य. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं सिम्पल पास्ट टेन्स किंवा साधा भूतकाळ हा तुम्हाला समजलेला आहे असं मला वाटतं. तरी पण कोणाला काही शंका असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, नाव टर्न अवर नेक्स्ट पॉईंट. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. म्हणजे आता बघा, तर द पास्ट कंटिन्युअस टेन्स इज ॲन इम्पॉर्टंट टेन्स इन इंग्लिश. वी यूज इट टू से व्हॉट वी वेअर इन द मिडल ऑफ डुईंग ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट इन द पास्ट.
हां, मग आता बघा चालू भूतकाळ हा काय तर महत्त्वाचा भाग आहे भूतकाळातील. तर कसं बघा, आपण यामध्ये काय सांगू शकतो, तर ज्यावेळी ही घटना घडत होती, जी घटना कुठली घटना, तर जी घटना घडून गेलेली आहे ती घटना घडत होती, तर त्याच्यामध्ये आपण काय करत होतो किंवा कुठल्या कुठल्या क्रिया केल्या याबद्दल काय करतो, तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगतो. ओके, मग त्याच्यासाठीचा असणारा फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब बी. ओके, कंजुगेटेड इन सिम्पल पास्ट टेन्स वॉज वेअर. हां, म्हणजे बीचं म्हणजे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या टेन्समध्ये, म्हणजेच वर्तमान काळाच्या टेन्समध्ये, की आपण ज्यावेळी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तयार करत असतो किंवा त्या टेन्सचं सेंटेन्स तयार करत असतो त्यावेळी आपण टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरतो, तर ॲम, इज, आर. त्याच पद्धतीनं भूतकाळामध्ये किंवा पास्ट टेन्समध्ये आपण टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरतो, तर वॉज वेअर, जे इथं तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही बघू शकताय. प्लस आपलं मेन व्हर्ब असणार आहे प्लस ING प्रत्यय. ओके, म्हणजेच मग मेन व्हर्ब असणार आहे ते काय असणार आहे, तर प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. आता बघा, प्रेझेंट आपण वर्तमान काळाच्या चालू वर्तमान काळामध्ये बघितलं पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळातील तिसरे रूप. ओके, पण भूतकाळामध्ये आपण किंवा चालू भूतकाळामध्ये आपण काय बघणार आहोत, तर वर्तमान काळाचे तिसरे रूप. म्हणजे सब्जेक्ट प्लस वॉज प्लस मेन व्हर्ब. मग आता एखादा आपण जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, सब्जेक्ट आय वॉज. मग आता वॉज कधी वापरतात आणि वेअर कधी वापरतात बघा, तर वॉज हे आपण जर करता हा एकवचनी असेल तर वॉज वापरतो आणि करता अनेकवचनी असेल तर वेअर वापरतो. ओके, मग फॉर एक्झाम्पल बघा, आय वॉज राईट. राईट काय आहे आपलं, तर मूळ क्रियापद राईट प्लस ING, म्हणजेच राईटला आपण काय लावणार आहे, तर ING प्रत्यय लावणार आहे. अ लेटर इट इज अ ऑब्जेक्ट ऑर कर्म किंवा वाक्याचा शेवटचा भाग किंवा शिल्लक भाग. ओके, म्हणजेच बघा मग हाऊ कॅन बी अवर सेंटेन्स, आय वॉज रायटिंग अ लेटर. ओके, मग त्याचबरोबर वेअरमध्ये जर करायचं झालं तर बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी, वी वेअर रायटिंग अ लेटर, दे वेअर रायटिंग अ लेटर, यू वेअर रायटिंग अ लेटर. ओके, यू हे काय धरतो आपण, तर तू किंवा तुम्ही, म्हणजेच यू हे आपण एकवचनी बरोबरच अनेकवचनीसाठी सुद्धा वापरतो, त्यामुळे यूच्या पुढे यू वॉज कधी लागत नाही. यू वेअर रायटिंग अ लेटर, अशाच पद्धतीनं हे काय होतं, तर वाक्य तयार होतं. आले लक्षात तुमच्या. नेक्स्ट बघा, आता बघा, फॉर निगेटिव्ह सेंटेन्सेस इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स वी इन्सर्ट नॉट बिटवीन द ऑक्झिलरी वर्ब अँड मेन वर्ब. ओके, तर निगेटिव्ह सेंटेन्ससाठी आपण काय करतो, तर नॉट टाकतो वाक्याच्यामध्ये. फॉर क्वेश्चन सेंटेन्सेस वी एक्सचेंज द सब्जेक्ट अँड ऑक्झिलरी वर्ब, जे आपण साध्या भूतकाळामध्ये बघितलं त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा काय केले बघा, पॉझिटिव्हसाठी आपण ऑक्झिलरी वर्ब वापरत नाही, त्याच पद्धतीने निगेटिव्हसाठी आपण नॉट वापरतो आणि क्वेश्चन सेंटेन्ससाठी आपण काय करतो, तर कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद यांची अदलाबदल करतो. तर बघा, लुक ॲट दिस एक्झाम्पल सेंटेन्सेस विथ द पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता यामध्ये साध्या भूतकाळातील किंवा चालू भूतकाळातील वाक्याच्या पद्धतीनं बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये बघा, आय वॉज वॉचिंग TV. मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं आय वॉज रायटिंग अ लेटर. त्याच पद्धतीने इथं बघा, फॉर एक्झाम्पल, आय वॉज वॉचिंग TV. आय हा करता एकवचनी असल्यामुळे त्याच्या पुढं कुठलं ऑक्झिलरी वर्ब येतं किंवा टू बीचं सहाय्यकारी क्रियापद येतं, तर बघा वॉज. यू आहे त्याच्या पुढे बघा, यू वेअर वर्किंग हार्ड. यू हा काय करतो, तर आपण तू किंवा तुम्ही म्हणजे एकवचन किंवा अनेकवचन यासाठी धरतो, यासाठी हा करता धरतो, म्हणजे एकवचन म्हणून सुद्धा वापरतो आणि अनेकवचन म्हणून सुद्धा वापरतो, त्यामुळे यू वेअर वर्किंग हार्ड. ओके, निगेटिव्हमध्ये बघा, ही और शी और इट वॉज नॉट. मग आता निगेटिव्ह असल्यामुळे सेंटेन्स काय येणार, त्याच्यामध्ये नॉट. मग नॉट आपण कधी वापरतो, तर टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाच्या
नंतर ही, शी, इट वॉज नॉट हेल्पिंग मेरी. ओके, वी वेअर नॉट जोकिंग. आलं लक्षात? वी हा काय आहे तर एक अनेकवचनी करता आहे म्हणजे आम्ही, त्यामुळं तिथं कुठलं टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरले तर वेअर. आलं लक्षात? क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बघा. वेअर यू बिईंग सिली क्वेश्चन मार्क. वेअर दे प्लेईंग फुटबॉल क्वेश्चन मार्क. म्हणजेच बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की सहाय्यकारी क्रियापद वेअर आहे ते आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतले आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं तर सब्जेक्ट घेतलेला आहे. हे कधी तर फक्त क्वेश्चन सेंटेन्समध्ये. आलं लक्षात? आणि क्वेश्चन सेंटेन्स तयार केल्यानंतर कधीही विसरायचं नाही की वाक्याच्या शेवटी कुठलं पंक्च्युएशन मार्क द्यायचं तर क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? नेक्स्ट पॉईंट बघा. द यूज ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो बघा. द पास्ट कंटिन्युअस टेन्स एक्सप्रेसेस ॲक्शन ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट इन द पास्ट. ओके, म्हणजेच काय तर पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा साधा चालू भूतकाळ हे कुठल्या पद्धतीची क्रिया दाखवतो तर एक म्हणजे क्रिया घडत असताना एक घडलेला पर्टिक्युलर मोमेंट किंवा एक विशेष क्षण असा. ओके, इन द पास्ट म्हणजेच भूतकाळातील. द ॲक्शन स्टार्टेड बिफोर दॅट मोमेंट बट हॅज नॉट फिनिश्ड ॲट दॅट मोमेंट. म्हणजे एका विशिष्ट क्षणाला ती ॲक्शन किंवा ती क्रिया सुरू झालेली असते पण त्या विशिष्ट क्षणाला संपत नाही तर ती कंटिन्यू होते. फॉर एक्झाम्पल, एस्टरडे आय वॉच अ फिल्म ऑन TV. द फिल्म स्टार्टेड ॲट 7 PM अँड फिनिश्ड ॲट 9 PM. ओके, म्हणजेच काल मी TV वरती एक फिल्म बघितली जी 7 वाजता सुरू झाली होती आणि 9 वाजता संपली. ओके, म्हणजेच काय तर एका चालू असलेली घटनेबद्दल आपण बोलतोय पण ती काय होते तर एका विशिष्ट वेळेला किंवा एका विशिष्ट कालावधीला सुरू होते आणि एका विशिष्ट कालावधीला म्हणजे तिथून पुढं कंटिन्यू होऊन बऱ्याच वेळाने एका विशिष्ट कालावधीला संपते. ॲट 8 PM yesterday आय वॉज वॉचिंग TV. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. ॲट 8 PM आय वॉज इन द मिडल ऑफ वॉचिंग TV. ओके, म्हणजेच पास्टमध्ये बघा आपण काय करणार तर या वाक्याचं ॲट 8 PM आय वॉज इन द मिडल ऑफ वॉचिंग TV म्हणजे 8 वाजता मी काय करत होतो तर TV बघत होतो. व्हेन वी यूज द पास्ट कंटिन्युअस टेन्स अवर लिसनर युजली नोज अंडरस्टँड्स व्हॉट टाईम वी आर टॉकिंग अबाउट. लुक ॲट दिज एक्झाम्पल्स. म्हणजे ज्यावेळी आपण चालू भूतकाळाविषयी बोलत असतो त्यावेळी समोरचा जो आपला ऐकणारा असतो किंवा आपल्याशी बोलणारा असतो त्याच्या हे बरोबर लक्षात येत असतं. फॉर एक्झाम्पल बघा, आय वॉज वर्किंग ॲट 10 PM लास्ट नाईट. म्हणजेच मी रात्री 10पर्यंत काम करत होतो. म्हणजे मी काल रात्री 10पर्यंत म्हणजे 10 वाजेपर्यंत काम करत होतो. आलं लक्षात? म्हणजे आपण नेमकं कुठल्या काळाविषयी म्हणजेच आपण बोलत आहोत त्याच पद्धतीने आपण एका घडून गेलेल्या घटनेविषयी बोलत आहोत हे काय होतं तर यावरून लक्षात येतं. दे वेअर नॉट प्लेईंग फुटबॉल ॲट 9 धिस मॉर्निंग. व्हॉट वेअर यू डुईंग ॲट 10 PM लास्ट नाईट. म्हणजेच तू काल रात्री 10पर्यंत काय करत होतास. ओके, व्हॉट वेअर यू डुईंग व्हेन ही अराइव्ड. तो ज्यावेळी येथे आला त्यावेळी तू काय करत होतास. तर अशा पद्धतीने शी वॉज कुकिंग व्हेन आय टेलिफोन हर. मी ज्यावेळी तिला फोन केला होता यावरूनच आपल्या लक्षात काय येतं तर ती घटना आता संपलेली आहे. त्यावेळी ती काय करत होती तर जेवण बनवित होती. वी वेअर हॅव्हिंग डिनर व्हेन इट स्टार्टेड टू रेन. राम वेंट होम अर्ली बिकॉज इट वॉज स्नोईंग. म्हणजेच काय तर राम लवकर घरी गेला कारण की त्यावेळी बर्फ पडत होता म्हणजे काय तर क्रिया पूर्ण झालेली आहेत. क्रिया भूतकाळामध्ये जमा झालेली आहे. वी यूज द पास्ट सिम्पल टू टॉक अबाउट ॲक्शन्स अँड स्टेट्स विच वी सी ॲज कम्प्लिटेड इन द पास्ट. म्हणजेच काय तर आपण सिम्पल पास्ट टेन्स कधी वापरतो तर आपण ज्या घटनांविषयी बोलत आहोत त्या घटना काय झालेल्या आहेत तर घडून गेलेल्या आहेत. म्हणजे घडून गेलेल्या घटनांविषयी किंवा भूतकाळामध्ये जमा झालेल्या घटनांविषयी आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपण साधा भूतकाळ वापरतो. ओके, वी कॅन यूज इट टू टॉक अबाउट अ स्पेसिफिक पॉईंट इन टाईम. म्हणजेच आपण एका विशिष्ट कालावधीविषयी किंवा वेळेविषयी बोलण्यासाठी सुद्धा आपण काय करतो तर साध्या भूतकाळाचा वापर करतो. वी यूज द पास्ट कंटिन्युअस टू टॉक अबाउट पास्ट इव्हेंट्स विच वॉन्ट ऑन फॉर अ पिरियड ऑफ टाईम. त्याच पद्धतीनं आपण
चालू भूतकाळ हा जो प्रकार आहे किंवा हा जो काळ आहे तो कशासाठी वापरतो तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या पण त्या क्रिया घडत असताना त्यामध्ये काय काय घडलं हे सांगण्यासाठी आपण काय करतो तर चालू भूतकाळ या प्रकाराचा किंवा या काळाचा वापर करतो. ओके, मला वाटते हे तुम्हाला आता सिम्पल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स हे 2 पॉईंट तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील. तरीही जर काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज 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 मला फीडबॅक द्या. याच्यावरती एकाचासुद्धा मेसेज आलेला नाही आहे. सो वी आर फिनिश्ड हिअर. ओके, and next part we will see in our next lecture. Thank you.